राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, नम परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वने साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जालिन्दर्दर्पटाश्च अड्वङ्गकानीपमचिन्द्रराज्या रौरङ्गिरेवाणकभक्तिसंज्ञा भूम्या बभूर्वनवनाथ सिद्धा। ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री महातंभराय नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जय आदि निरंजना अलक्ष गोचरे व्यक्त निर्गुणा पूर्ण ब्रह्मा माया हरणा चक्र चालका आदिपुरुषा गुणातीता सर्वत्र भरिता सगुण रूपा लक्ष्मीकांता मागली अध्यायी रसाळ कथा मच्छिंद्र उत्सव दाविला एका सुवर्ण विटेसाठी कनकगिरी करी गोरक्ष जेठी आता मम वाघवटी भरतरी आख्यान वद्विका। पहिल्यांदा गणपतीला नमस्कार केला ग्रंथकारांनी, मागच्या कथेशी सुसंगती सांगतात, त्याच्या अगोदर ते लक्ष्मीकांत विष्णू भगवान पंढरीचे पांडुरंग त्यांना वंदन करतात आणि मागच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांचा उत्सव एका सुवर्ण विटेच्यासाठी गोरक्षनाथांनी अख्खा डोंगर सोन्याचा केलेला आहे आणि त्या गर्भगिरी पर्वतावरती मोठं माउंद घातलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे यक्ष किन्नर राक्षस गंधर्व त्याचप्रमाणे नाग सिद्ध अनेक ऋषी मुनी 88 सहस्र ऋषी हे सगळे आलेले आहेत। तो उत्सव पूर्ण झाला, सगळे देवदेवता आपापल्या ठिकाणी निघून गेलेले आहे आणि इकडं दुसऱ्या ठिकाणी अशी घटना झालेली आहे की जे सूर्यनारायण आहे ते दररोज उगवतात आणि दररोज मावळतात। ते एकदा उगवलेले असताना त्यांनी त्या ठिकाणी त्या उर्वशीला पाहिलेलं आहे। उर्वशी ही स्वर्गामध्ये राहणारी देवश्री आणि तिनं त्या सूर्यनारायणाला पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये सूर्यनारायणाबद्दल ही कामभावना उत्पन्न झालेली आहे। तो उर्वशी विमानासनी येत होती लोकावने तवती दारा मुखमंडनी मदन माळी देखली देखताची पंचबाणी शरीर वेदले मित्रावरुणे वेदताची इंद्रस्थानी येऊन रेत झगटले। स्वर्गावरून ती उर्वशी येत होती पृथ्वी तलावरती आणि येत असताना सूर्यनारायणांना त्यांनी पाहिलं, सूर्यनारायणाने तिला पाहिलं, तिच्याबद्दल त्यांच्या मनात कामभावना उत्पन्न झाली आणि त्यांचा द्रव्यपात झाला, वीर्यपात झालेला आहे आणि ते जे वीर्य आहे ते आकाशामधून पडलं आणि ते लोमस ऋषींच्या आश्रमामध्ये एका भागामध्ये पडलेलं आहे आणि त्या आश्रमामधून त्यांचे त्या वीर्य ते प्रभावी वीर्य होतं ते अगस्त्य ऋषींची एका भागापासून उत्पन्न झालेले आहेत लोमस ऋषीच्या आश्रमामध्ये। आता इकडं कौलिक ऋषी हे भिक्षापात्र घेऊन भिक्षा मागण्यासाठी बाहेर निघणार, त्यांनी ती भरतरी तिथं ठेवली आणि कडी लावायला म्हणून ते मागं वळले। कडी लावण्याच्या पूर्वीच ते सूर्यनारायणाचा जे अर्ध भाग हा त्यांच्या भरतरी म्हणजे भिक्षापात्रामध्ये पडलेला आहे आणि हे त्या ऋषींनी ओळखलं, त्यांनी ते पात्र तसं सांभाळून ठेवलेलं आहे
आणि पुढं चालून त्याच्यामध्ये हे ध्रुमीनारायण प्रवेश करणार आहेत ही गोष्ट त्या कौलिक ऋषींना माहिती होती अंतर्ज्ञानाने. परी भरतली ठेवली अंगणात तो आकाशातून रेत त्यात येऊन हा अकस्मात भाग एक आदळला. तो इकडे कौलिक ऋषी टाळे देऊन घरद्वारासी येऊन पायी भरतलीसी तो रेत व्यक्त देखील. तर ते जाणकार होते, त्यांनी ओळखलं हे सूर्यनारायणाचं वीर्य हे काही अमोघ आहे आणि हे याच्यातून चांगला मोठा महापुरुष एखादा जन्माला येणार आहे. त्या पुढं चालून ध्रुमीनारायण त्याच्यामध्ये प्रवेश करतील आणि त्या ठिकाणी अवतार घेतील ही गोष्ट त्यांनी जाणली. ते तिथं पात्र त्यांनी एका गुहेच्या दारावरती ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यावरती पण अनेक वर्ष गेलेली आहेत. गुहाद्वारी ठेवून पात्र अदृश्य विचारे तो पवित्र तो कली लोटता वर्षे 3 सहस्र एक शते 3 तो द्वारकाधी संशय करून भरतरीत संतरला ध्रुमीनारायण जीव तो व्यक्त रेता कारण होता ते वाढी लागला. त्या ठिकाणी ध्रुमीनारायणांनी प्रवेश केलेला आहे. कलियुग लागल्यानंतर 3103 वर्ष झालेले आहेत आणि त्या वेळेला 3103 वर्ष झालेले असताना भर्तरीनाथांनी या ध्रुमीनारायणांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी एक गर्भ वाढलेला आहे. वाढी लागता दिवसेंदिवस पितळा रेखित चालला विशेष पूर्ण भरता 9 मास सिद्ध झाला तो पुतळा. परिमधुमक्षिकेने पात्रात मधुचे जाळे विंडे होते त्या संग्रही व्यक्त बाळ वाढी लागला. त्या ठिकाणी त्यांनी जे भरतरी भिक्षापात्र ठेवलेलं होतं गुहेच्या दारावरती त्यालाही बरेच वर्ष गेले. त्याच्यावरती मधमाशांनी पोळं तयार केलेलं आहे आणि अशा रीतीने ते जे बाळाचा देह त्याच्यामध्ये तयार व्हायला लागलेला आहे. परी मधुमक्षिकेने पात्रात मधुचे जाळे केले होते त्या संग्रही व्यक्त बाळ वाढी लागला. वाढी लागता मधु बाळ 9 मास लुटला काळ परी तो देही होता स्थूळ भरतरी पात्र भंगले. त्या ठिकाणी मनुष्याचा देह वाढायला 9 महिने 9 दिवस लागतात. ज्यावेळेला ध्रुमीनारायणांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला 9 महिनेपर्यंत ते बाळ तिथं वाढी लागलेलं आहे आणि त्यावेळेला ते वाढी लागलं आणि ज्यावेळेला ते मोठं झालेलं आहे त्यावेळेला काय झालेलं आहे का ते बाळ काय त्या भिक्षाच्या पात्रामध्ये मावाना आणि ते जे भिक्षा पात्र आहे ते भंगलेलं आहे फुटलेलं आहे. त्याच्यामध्येच तिकडून एक काहीतरी असं दगड आलेलं आहे आणि त्या दगडही त्याला लागला आणि ते भिक्षापात्र हे फुटलेलं आहे. बहुत दिवसांचे पात्र साधन झाले होते कोयचटपण त्यात पर्जन काळी कड्यावरून परत कोसळता लुटले. कोसळता परी एक पाषाण गडबडीत पातला ते स्थान परी पावताची पात्राची जगतून भरतरी भंग पावली. भरतरी भंगताची बाळ अत्यंत तेजस्वी मिळवले शल्कात चैतन्य भक्ष भरतनाथ महाराज की. भरतरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरवले शकलात मक्षिकेचे मोळे व्यक्त तेही एकांग झाले. मग निर्मळपणे बाळ विरक्त मिरवू लागले स्वतेजात जैसे आभ्र वेगळे होतात एक निर्मळपणे तसे. ज्याप्रमाणे आकाशामधले जर आभाळ आलेलं असलं आणि ते जर ढग बाजूला झाले तर जसं सूर्यनारायणाचं प्रतिबिंब उघडं होतं त्याप्रमाणे हा बाळ मिळवलेला आहे. जंगलामध्ये आहे कोणीही माणूस कोणी नाही तेवढ्यामध्ये एक हरणी तिथं आलेली आहे. ती पण तिथंच प्रसूत झाली आणि तिला 2 पाडसं झालेली आहे आणि ती ज्या वेळेला पाहती मागं तर 3 बाळकं दिसत आहेत आणि तिला असं वाटलं की हे बाळ आपलंच आहे असं समजून ती त्याला चाटायला लागलेली आहे. तरी अफाट तृण दिसे मही त्यातही बाळ सबळ प्रवाही चरत येता हरणे त्या ठाई प्रसूत झाले बाळे. प्रसूत होता बाळे दोन्ही झाली आता कुरंगिणी पुन्हा पाही परतून तो 3 बाळे देखले. ते 3रे बाळ आपलंच आहे असं समजून ती त्याला चाटायला लागलेली आहे. मग ते बाळ त्यांच्याबरोबर मोठं व्हायला लागलं. आता त्या 2 पाडसांना पेता येत होतं कारण की ते नैसर्गिक होतं. ते आईकडे त्यांची ओढ व्हायची. तर हे मनुष्याचं बाळ होतं
आणि या मनुष्याच्या बाळाला काय हरणाला पेता येईना. तिला असं वाटायचं हरणीला हे माझंच बाळ आहे, त्याला कसं काय पाजावं, म्हणून ती त्याच्याबरोबर असं राहायची का आपलं सर त्याच्या तोंडामध्ये द्यायची, अशा पद्धतीने उभं राहायची. आणि मग ते पण हळूहळू मोठं होत असताना तेही त्या हरणीचं दूधवरती पोसू लागलेलं आहे, दूध प्यायला लागलेलं आहे. असं करता करता अनेक दिवस चाललेले आहेत. पाडसे ठेवून त्या स्थानी चरू जात असे विपिने हरणे, घडोघडी येत परतून जाई पाजून बाळाते. ऐसे करता संगोपन वर्षी लोटले त्याचे 2 हरिणामध्येची जाऊन पत्रे बक्षी वृक्षाने. 2 वर्ष झालेले आहे, 2 वर्ष ते बाळ झालेले. त्याला हे माहितीच नाही की आपण माणूस आहोत म्हणून. ते हरणासारखंच ब्या करतं, हरणासारखं ते हरणीचं दूध पितं, त्यांच्याबरोबर चरायला जातं. अशा पद्धतीनं 2 वर्षाचं झाल्यानंतर एक घटना अशी घडलेली आहे की त्या जंगलामधून एक रस्ता जात होता. त्या रस्ता तो थोडा लांबचा होता, तिथं काही सहसा कोणी जात नव्हतं. पण ज्यांना पलीकडे जायचं त्यांना तिथून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि अशाच त्या रस्त्यावरतून जयसिंग नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची बायको हे 2 जण चाललेले होते. आयशा वनरंगणी प्रत्यक्ष अवतार वितरे काननी, जिकडे जाय तिकडे हरणे तिकडे तिकडे जात असे. ऐसा 5 वर्षापर्यंत हरणी मागे तो हिंडत, तो एके दिवशी तरत हरणी आली त्या मार्ग. ती एका अशा पद्धतीने एकदा ती त्या मुख्य रस्त्यावरती आलेली. तोपर्यंत हे बाळ 5 वर्षाचं झालेलं होतं. ते पक्ष्यांमध्ये राहायचं, प्राण्यांमध्ये राहायचं, त्याला सगळ्याची भाषा कळायची, पक्ष्यांची भाषा कळायची. आणि त्याचप्रमाणे एवढंच काय पण किळा मुंगी यांचेसुद्धा अक्षर शब्द त्यांना तोंडामधून कळायचे. अशा पद्धतीनं प्रत्यक्ष ध्रुवनारायणाचे अवतार असून सुद्धा त्यांना ह्या जंगलामध्ये निराश्रितासारखं राहावं लागलेलं आहे, हरणीच्या बरोबर राहायला लागलेलं आहे. त्या भाटा जयसिंग नाम कांता रेणुका सुमध्यम परिवहता एक नेम एक चित्ती वर्तती बरे कैसे आलोटी शत्रु मित्र ऐक्य दृष्टी की धन दात घातका मोहपोटी समानती वर्तसे. आता ते ब्राह्मण कुटुंब होतं, सगळं काही त्यांच्याकडे दैवी संपत्ती होती, शांतता, शुची, अभ्यास. आणि त्यांनी त्या बाळाला पाहिलं. त्यांना असं वाटलं की एवढ्या जंगलामध्ये हे बाळ कसं काय आलेलं आहे, 5 वर्षाचं बाळ आहे. असं वाटतं कोणीतरी याला विसरून गेलेले असावं, कोणाचं तरी हे बाळ चुकलेलं असावं, म्हणून ते त्याला धरायला जात आहेत. पण ते बाळ मात्र त्या हरणीच्या मागं पळून राहिलेलं आहे. ऐसे श्रेयसी म्हणतसे आयशा अरण्यात असे बाळ सांडून गेले सुरते. माता पिता कैसेही ती सहज चाली चालता चुकली याची माता. ऐसे अपार संशय घेता तयापाशी पातली परी बाळ पाहून भय व्याप्त झाले मन. मग मृग बोले आरंभळून पळू लागले मार्गाते. ते धरायला गेले, त्याला भीती वाटली त्या बाळाला. आणि ते हरणीच्या पाडसांच्या बरोबर तेही पळायला लागलेलं आहे. आणि तो जयसिंग ब्राह्मण त्यांच्या मागे जातो आणि म्हणतो की अरे बाळा तू पळू नको, मी तुला काही धरायला आलेलो नाही, तू कोणाचा आहेस काय आहे ते मला सांग, मी तुझ्या आईवडिलांकडे तुला पोचतं करीन. पण मात्र ही भाषा त्याला काही कळत नाही. आणि ते जे बाळ आहे 5 वर्षाचं ते फक्त ब्या करून हरणीच्या मागं धावायला लागलेलं आहे. परी कुरंग भाषे करून ब्या करी करून रुदन. मग भाट म्हणे वाताहीन मुखस्तंभ वाटतसे. महास्त कोणी पुसे त्या ते परी कोणी नेणे परते. मग जयसिंग म्हणे आपले मना ते परमाज्ञाने वाटतसे. त्यांनी ते बाळाला धरलेलं आहे, ते हरणी तिथंच घोटाळून राहिलेली आहे आपल्या पाडसांच्या सहित. आणि तिला माणसाची भीती पण वाटते. आणि अशा याच्यामध्ये हा जयसिंग विचारतो की अरे बाळ तू कोण आहे, कुठला आहे. ते काही भाषा त्याला कळत नाही, त्याला असं वाटतं की हा मुकाच आहे. मग त्यांनी हाताने खुणाखाना करून सांगितल्या, तेही त्या बाळाला काही कळेना. मग मात्र यांची खात्री झाली की हे बाळ खूपच सामान्य आहे. परीची कुरंग भाषा काही जयसिंग गाते माहीत नाही. तैसे वाहून मार्ग प्रवाही घेऊन जात बाळका. परत्या बाळकाशी घेऊन जाता ते आरंबळे हरणे चित्ता. सव्याप सव्य वेढा भावता घेऊन आंबरडा फोडते. आपल्याबरोबर घेतलं त्यांनी त्या जोडीनं आणि त्या बाळाला घेऊन चाललेले. त्या हरणीला मात्र काही चैन पडेना, कारण ती तिथंच बाळ होतं आणि तिथं त्यांना ते पालनपोषण केलेलं होतं. ती तीनदा त्यांच्या मागं यायची, त्याच्या भोवती चक्रा मारायची. आणि त्या जयसिंग ब्राह्मणाने त्या बाळाला सोडून द्यावं, आपल्यामध्ये पुन्हा सोडावं असं तिला वाटायचं. पण मात्र भीती पण वाटायची, न जाणो यांनी जर आपल्याला मारलं तर. ऐसी हरणी आरंभळत दुरोन त्यासी मार्ग गमत. पर तो जयसिंग पाहून मनात विचार करी आपला. म्हणे ही हरणी कवणे आरती हिंडत आहे काननाप्रती. पाडच तुकार झाले निगती म्हणून हिंडे ती विपिनी. आता त्या जयसिंग ब्राह्मणाला पण कळना ती हरणी इथंच आपल्या भोवती का घोटाळून राहिलेले, त्याला काय माहिती तरी हे तिथंच बाळ आहे म्हणून. आणि ते विचार करता ती हिचं आणखीन एखादं पाडस चुकलेला असावा.
म्हणून ही आपल्या भोवती फिरत आहे. अशा पद्धतीनं त्यांनी त्या बाळाला घेतलं. गावापर्यंत ते गेलेले. गावामध्ये जिथं ते कोपऱ्यामध्ये एक घर होतं त्या घरामध्ये उतरले. त्या घरापर्यंत हरणी परत रात्री आलेली संध्याकाळी आणि त्या बाळाला तिथून आवाज द्यायची आणि हे बाळसुद्धा ब्या ब्या करून तिला प्रतिसाद द्यायचं. पण ही काही गोष्ट ह्या ब्राह्मणांच्या काही ध्यानात येऊन नाही राहिलेली. सकळ वस्तीस फेरी फिरून पुन्हा शिबिरा येत परतून ऐसे करता मासातीनं लोटून गेले वस्तीशी. प्रतिभा बळता भयाने राहिली सगळे व्यथा. मग थोडी थोडी सवय लागता विसर पडला हरणीचं. प्रति हरणी एकही दिवस येऊन राहिना. ती दररोज यायची संध्याकाळी त्या बाळाला आवाज द्यायची. तेही ब्या ब्या करून त्याला प्रतिसाद द्यायचं. त्यांनी त्याला खाऊ पिऊ घालायचा प्रयास केला. ते काही खायना पण, कारण त्याला गवताशिवाय दुसरं काही खाणंच माहिती नव्हतं. आणि मग अशा पद्धतीनं हळूहळू ते बाळ तिथं वाढायचं आणि ती हरणी पण येऊन पाहते. पण त्या माणसांच्या भीतीनं तिला पण काही तिथंवर येता येईना. असं करता करता 3 महिने झालेले आहे. मग त्या हरणीला हळूहळू विसर पडायला लागलेला आहे आणि ती पण यायचं बंद झालेली आहे. इकडं हे पण थोडंसं खाऊ पिऊ लागलेलं आहे आणि थोडी थोडी माणसाची भाषा पण बोलू लागलेली आहे. बोली चाली शनै शनैक प्रविष्ट झाले ते बाळक. मग हाका मारे जननी जनक भक्षावया मागत असे. असो आयशा परी आलोट ग्रामोग्रामी हिंडे भाट. हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला. पातला परी विश्वेश्वरी दर्शनादात देवालयांतरी. स्नान करून भागीरथी तिथे बाळ घेऊन गेला. तीर्थयात्रा गेलेले हे ब्राह्मण लोक होते जुडी. ते असं करीत करीत मुक्काम करीत करीत त्या बाळाला बरोबर घेऊन काशी विश्वेश्वराला गेलेले आहे. काशी क्षेत्राला गेल्यानंतर त्यांनी सकाळी स्नान वगैरे केलं. त्या बाळाला बरोबर घेतलं आणि काशी विश्वेश्वराच्या मंदिरात गेलेले आहे. आणि त्यावेळेला ते मध्ये दोघं गेले जोडी. त्यांच्याबरोबर हे बाळ त्यांनी त्या दोघांनी आईबापांनी दर्शन घेतलं. जयसिंग ब्राह्मण आणि ब्राह्मणीबाईंनी. आणि ह्या बाळाला पाहिलं बरोबर त्या शिवाच्या पिंडीमधून आवाज आला की यावे भर्तरीनाथ असं म्हटल्यानंतर ह्या ब्राह्मणाला मोठं नवल लागलं. आणि हे कोणाला म्हणताय असं म्हणून ज्या वेळेला पाहतात तर त्यावेळेला हा आवाज पिंडीमधून आलेला आहे. मग तो मनात करी विचार बाळ हे करता नमस्कार. शिवलिंग बोले अतिमधुर भरतरी आहेसे म्हणून. तरी हा आहे कोण अवतार लक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष की प्रारब्ध योगी आम्हा सुलक्ष प्राप्त झाला वाटत. हा कुणीतरी देव अवतारी पुरुष आहे. देवगण गंधर्व कुणीतरी अवतार आहे आणि आपल्याला हा सहजासहजी प्राप्त झालेला आहे. त्याचं पूर्व आयुष्य आपल्याला माहिती नाही. कुठं जन्माला आला, कुठं काय वाढला. आणि आपल्याला मात्र हा दैवयोगाने मिळालेला आहे. प्रत्यक्ष महादेव शंकर त्यांना आवाज देऊन बोलावतात. म्हणजे हा काही सामान्य नाही. आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला हा पुरुष मुलगा भेटलेला आहे. हे पुण्यतरू वर्णू केवढे जयासाठी हे सुळवट दगड. हर्षे पाहून संस्कार पाड यावे भरतरी म्हणतसे. तरी आता भरतरी नाम थोर पातारू वाचे कारण. ऐसा चित्ती कल्पन पुन्हा शिबिरा पातले. आता ते ब्राह्मण होते. त्यांना जन्मकुंडली मांडता येईना. म्हणजे मग रास नाव तरी काढता आलं असतं. पण तारीखच माहिती नाही, वेळच माहिती नाही. मग त्यांना तर नाव ते प्रत्यक्ष महादेव शंकरांनी पुकारलेलं आहे या भरतरीनाथ. मग त्यांनी पण भरतरीनाथ असं भरतरी म्हणायला सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीनं भरतरीनाथ हे त्या ब्राह्मण जोडप्याबरोबर मोठे होऊ लागलेले. आता त्यांचा एकच उद्योग होता. सकाळी उठायचं, आवरायचं सावरायचं, देवाचं चिंतन करायचं. 4-2 दिवस तिथे एखाद्या गावात राहायचं. तिथून पुढं दुसऱ्या गावामध्ये जायचं. अशा पद्धतीने ते भरतरीनाथाच्या बरोबर घेऊन चाललेले आहेत. तरी आता भरतरी नाम थोर पातारू वाचे कारण. ऐशी चित्ती कल्पना योजना पुन्हा शिबिरा पातले. पातले परी कांते लागून सर्व निवेदिले वर्तमान. म्हणे हा पुत्र तुझं कारण अवतार दक्ष सापडला. पुन्हा त्या नवरा बायकोंची चर्चा झालेली. यावं प्रत्यक्ष महादेवाच्या पिंडीतून आवाज येतो यावे भरतरीनाथ. आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला हे मिळालेलं आहे. तेव्हा आपणही याचं नाव भरतरी असं ठेवून देऊ. तरी हा अवतार दक्ष कैसा म्हणशील तरी वाग्रसा. तरी शिव प्रत्यक्ष बोलला ऐसा यावे भरतरी म्हणून. अगे हा बाळ करता नमन ध्वनी निघाले लिंगातून. ती मी ऐकली आपल्या कानी म्हणून म्हणतो अवतार हा. तरी आता येथून पुढे याते भरतरी ऐसे नाम निश्चिते. पातारून अंतर्भूते पालन करे बाळकाचे. तेव्हा आता इथून पुन्हा आपण त्याला भरतरी नाव ठेवू आणि त्याचं पालनपोषण भरतरी नावाने करू. यावेळी भरतरी ऐसे वचन किमर्थ बदला उमारमण. तरी तो भरतरीत पावला जन्म म्हणून शिव बोलेला असे. भरतरी अवतार सग्न यावे भरतरी ऐसे म्हणून. तरी आता ऐसे ऐका वचन कथा पुढील परसावी. प्रत्यक्ष महादेवाने सुद्धा यांना भरतरी यावे भरतरीनाथ असं म्हटलेले. असं का म्हटलं असेल तर त्यांच्यासाठी ही पूर्वीची जी गोष्ट आहे
ती भरलेली महादेवांना माहिती होती की स्वतः सूर्यनारायणाचं वीर्यपतन झालेलं आहे उर्वशीला पाहून, आणि ते या कौलिक ऋषींच्या आश्रमात भिक्षापात्रामध्ये पडलं. भिक्षापात्राला संस्कृतमध्ये भर्तरी म्हणतात, म्हणून त्यांचं भर्तरीनाथ असा नावाने प्रत्यक्ष महादेवाने पुकारा केलेला आहे. त्या उभयतांचे जठरांतरी संतती नसे संसार विहारी, म्हणून स्नेहाचे मोहित लहरी बोलले असे त्याते. ऐसे जय सिंग रेणुकेसी सांगून वर्तमान तेसी, भर्तरी नामान देसी पातारे तो उभयता. आसन वसन उभयता भोजन करती बहुलालन, बाळ खेळताना पाहून हर्षयुक्त होती हळूहळू हे बाळ. त्या ब्राह्मणाच्या घरी मोठं व्हायला लागलेले. आईवडिलांना फार आनंद वाटायचा. त्यांच्या पोटी काही पूर्व संतान नव्हतं, आणि त्यांना मग त्यांनी पाळण्यामध्ये घालायचं, त्यांना अंगाई गीत म्हणायचं, भूक लागली म्हणजे खाऊ घालायचं. अशा पद्धतीनं यांचं वय आता वाढत चाललेलं आहे. तिला परी आक्षेप चित्तासी, घेऊन म्हणती जा बाळकासी, माता पिता चुकल्याची शोधिता मी माहिती. परी ती शोधिता पोटी तिथं जरी पडली गाठ, तरी आपणापासून नेटे व घेऊन जातील बाळकाच्या. दुसरी चिंता पण त्यांच्या मनामध्ये होती, त्याचे आईवडील कुठेतरी असतील, त्यांना कधीतरी हा पत्ता कळणच, आणि मग ते इथे येतील आणि आपल्या बाळाला घेऊन जातील. मग मात्र आपण जेवढी माया केली ही सगळी वायाला जाईल. बाळ भरतरी पंचवर्षी बोबडे बोले नाचे महिषी, नाथ नातो निधावून कंठाची मिठी घाली मातेच्या. मिठी घालीता रेणुका सती उचलून घेता अंगावरती, चुंबन घेता बहुभयती ती हसवदन करताती. हसून एकमेकाय बोलती ईश्वर पावला आपणाप्रती, उदरी नसता स्वसंत ते ईश्वर दिलेला कुठून. आमच्या पोटी पुत्र संतान नव्हतं, पण आम्हाला देवानेच हे बाळ दिलेलं आहे असं म्हणून त्यांचं ते लालन पालन करायचे. त्याला वेळोवेळी ते मोकळे घ्यायचे, त्याला खाऊ घालायचे, आणि त्यांच्या त्या मायाप्रेमामध्ये हे भर्तरीनाथ मोठे व्हायला लागलेले आहेत. ऐसे बाळ हे सगुण परिज्ञेतील आम्हापासून ऐसे चित्ती मन घोटाळ तू उभयतांचे. मग ती उभयता विचार करते की यास सोडून क्षेत्राप्रती मै हिंडता पुणे क्षिती गाठी पडेल त्याची. बरं, आपलं जीवन हे असं फिरण्याचं आहे. आपण काही एका ठिकाणी राहत नाही. आपण ह्या तीर्थावरून दुसऱ्या तीर्थाला, दुसऱ्यावरून तिसऱ्याला असं जातो. न जाणो एखाद्या वेळेला त्यांच्या मूळ आईवडिलांची गाठ पडेल, ते या बाळाला ओळखतील आणि आपल्यापासून घेऊन जातील, ही पण चिंता त्यांच्या मनाला लागलेली आहे. मग त्या क्षत्रिय स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे, भिक्षा मागून क्षेत्रा काढणे निर्वाहाप्रती चालविती. त्यापरी तो भरतरी बाळ खेळ साबर मंडळ, त्या माझी खेळे खेळ राजचिन्हे सर्वस्वी. अशी क्षेत्र त्यांना आवडलेलं आहे. दररोज स्नान करायचं. तिथं त्यांनी एका ठिकाणी एक कोपी बांधली. ब्राह्मण जोडप्याला काय राहायला लागत तरी, आणि ते निरीच्छ होते, ईश्वराचे सेवक होते, पण ते प्रकारचे संग्रहाची त्यांच्याकडे जी काही भावना नव्हती. त्यात कोपी बांधून ते त्या नदीवरती राहायला लागलेले आहे. आता हे भर्तरीनाथ मोठे व्हायला लागले, तर हे मुळातच ध्रुमीनारायणाचा अवतार होते. राजचिन्ह त्यांच्या अंगावरती दिसत होते. मग तिथं ते खेळायला जायचे बाहेर. मग बाहेर कोण? ते राजाचा मुलगा, प्रधानाचा मुलगा, मंत्र्यांचा मुलगा, दरबारी लोकांचे मुलं हे त्यांच्यामध्ये खेळायचे, आणि त्याच्यामध्ये हे भर्तरीनाथ उठून दिसायचे. कारण की हे अवतार असल्यामुळं यांचे अंगीपिंडी व्यवस्थित होते, हात त्यांचे गुडघ्याला टेकत होते, अजानुभव होते, आणि त्याच्यामध्ये हे लहान मुलांबरोबर खेळताना काय करायचे की हे स्वतः राजा व्हायचे. मोठ्या उंच दगडावर बसायचे, मी राजा आणि बाकीची प्रजा असं समजून त्या मुलांशी ते कारभार करायचे. यापरी ते भर्तरी बाळ मेळ मुलांचे सावर मंडळ, त्या माझी खेळे खेळ राजचिन्हे सर्वस्वी. आपण सर्वांचा होऊन राजा, सर्वांचीच मुले सर्वा, काठीची धरून शाळा लावायची. त्याचे ते काठ्या घ्यायचे, त्या काठ्यामध्ये 2 पायांच्या मध्ये काठी धरायची पुढच्या हातामध्ये, आणि आम्ही घोड्यावर बसून आलो. लहान मुलंच ते कल्पना करायचे आणि त्या घोड्यावरती चालले म्हणून असं दाखवायचे. असं करीत करीत हा जो खेळ आहे त्यांचा बऱ्याच वर्षी चाललेला आहे. ते जे सूर्यनारायण आहे ते वरतून दररोज पाहायचे, आणि आपला हा जो मुलगा भर्तरीनाथ तो खेळत असलेला पाहून त्यांनासुद्धा मोठा आनंद वाटायचा. मंत्री परिचारक पायदळ जन स्वार झुंजार कारकून, नाना वेश मुलांचे दाखवून राजचिन्हे करत असे. तरी खेळ नव्हे भविष्य होणार होय भाग्याचा संस्कार, तैसे त्याचे भाग्य परचिन्हे उदय पावले. तरी असो राजचिन्ही खेळ खेळता बाळपणी, तो एके दिवशी आरोहोनी काष्टशाले के पळतात. एकदा काय झालंय तर त्या दगडावरती तो चढला, लाकडाच्या बावल्या केलेल्या होत्या, आणि त्याचा नेमका पाय सरकला. ते खाली पडलेले आहेत, आणि खाली पडल्यानंतर त्यांना लागलेलं आहे, तोंडावरती पडलेले, तोंडाला लागलेलं आहे. आणि हे सगळं चाललेलं असताना
सूर्यनारायणाने त्यांना पाहिलं. आता हे जे मुलं खेळत होते हे भ्यालेले, अहो हा तर खूपच डोळे पांढरे करायला लागलेला आहे, हा आता मरेल, मेल्यानंतर भूत होईल आणि भूत होऊन पुन्हा आमच्या मानकुटी बसेल, त्याच्याऐवजी याला इथं सोडून देऊ आणि आपण इथून निघून जाऊ, असा त्यांनी विचार केलेला आहे. परिते काननच्या वाट्यात भरतरी धावता शालिका अश्वाते, तो पायास ठेच लागून माहिती उलथोनी पडेला. ते श्वेतवर्ण पाहून नयन अर्भगे पळाली, भय करून म्हणती भरतरी पावला मरण, भूत होईल हा आता. जाऊन भागीरथी घाटावर करते बसली विचार, म्हणती भरतरी या भूत थोर होऊन हिंडे ग्रामात. अहो ते भूत झालेलं आता भरतरी, आणि तो भरतरी सोडून बाकीचे सगळे मुलं जे आहे ते आपापल्या घरामध्ये गेले, जाऊन लपले आणि त्यांनी काही सांगाना सुद्धा. मात्र इकडं सूर्यनारायण जे आहे ते आकाशामधून पाहत होते. आपल्यापासून तयार झालेला हा मुलगा आज असा अनाथाप्रमाणे एकटाच पडलेला आहे जंगलामध्ये. एवढंच का त्याचे जे मित्र आहेत, मित्रसुद्धा त्याला सोडून गेले. आता मित्र हे बालबुद्धी होते, त्यांना काही फारसं काही कळत नव्हतं. त्यावेळेला जसे जसे वय वाढन, बुद्धी प्रगल्भ होईल, त्यावेळेला मित्र मित्र वणव्यात गारव्या सारखा. पण ते कधी त्यावेळेला आपली त्यांच्या मनाची पूर्ण वाढ होईल, एकमेकांना ते ओळखायला लागतील, बोलतील, त्यांचं हितगुज होईल त्यावेळेला. पण हे लहान बालबुद्धी होते, त्यांना काही बाकीच्या मित्रांना कळत नव्हतं, ते पळून गेले. सूर्यनारायणाने मात्र विचार केला की आता सावरायला आपण गेलं पाहिजे. आईवडिलांचं लक्ष नाही, आईवडिलांचं एकच, सकाळी उठलं का देवदेव करणे, देवाचं नामस्मरण करणे, पूजापाठ करणे, एखादा ग्रंथ अभ्यास करणे. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, तर सूर्यनारायणाने ब्राह्मणाचा वेश घेतला, खाली आलेले हे भागीरथी नदीच्या तीरावरती जे पडलेले भर्तरीनाथ होते त्यांच्याजवळ ते आले. त्यांच्या तोंडावरती पाणी शिंपडलेले गंगेचे घेऊन आणि त्याला सावध केलेलं आहे. मग महेश मित्रावरुणी येता झाला स्नेह करुणी, अति लगबगे बाळ उचलून हृदया लागे कोठळे, तरी करून भागीरथी जीवन त्यास करविले तोय पान, हृदया लागे आलिंगून सावध केले बाळकाशीच्या भागीरथीचं पाणी त्यांच्या तोंडावरती शिंपडलं, त्याला सावध केलं, त्याला थोडंसं पाणी पाजलं. मग मात्र ते सावध झालेले आहे भरतरीनाथ. आणि पाहता तर आपल्यासमोर कोणीतरी ब्राह्मण आहे. तोपर्यंत त्यांना आईवडिलांच्या शिवाय दुसरा माणूस मोठा भेटलेला नव्हता. भेटले होते ते फक्त त्यांचे लहान लहान मित्र होते. तो मार्गी येता घाबरे, पाहते झाले सर्व किशोरे, पाहता ती म्हणती भरतरी थोरभूत होऊन आला रे. ऐसे म्हणून आरडून पळता त्या ती भय करुणी, आपल्याला सदनी जाऊन भय जडती संधीत. त्या ब्राह्मणाने त्यांना पाय घेतलेलं हे बरोबर आणि त्या घरी पोच करून द्यावा या सद्भावनेने त्यांना ते घेऊन चाललेले. ज्या ठिकाणी जयसिंग ब्राह्मण आणि त्यांची मंडळी राहत होते आणि ते चालत असताना ह्या मित्रांनी पाहिलं. पुन्हा त्यांना भीती वाटलेली की आपण म्हणतो ते खरं झालं, हा भरतरी नुसता मेला नाही तर तो भूत होऊन चाललेला आहे आणि तो ब्राह्मण कोणीतरी त्याला घेऊन येतो आहे. ऐसे म्हणून आरडोनी पळता अति भय करून आपला आले सदनी जाऊन भय जडती संधीत. एरीकडे मित्रावरणी सदनी आला त्यासी घेऊनी, माता रेणुकेसी पातारोनी मने सांभाळे बाळाते. मित्रांनी त्यांचा संघ सोडून दिलेला आहे. त्या ब्राह्मणाने त्यांचा हात धरला. ज्या ठिकाणी हे एका कोपीमध्ये नदीच्या तीरावरती राहत होते त्या ठिकाणी ते घेऊन आलेले जयसिंग ब्राह्मण. आणि तेही नेमके तिथे नव्हते, तेही कुठेतरी काही निमित्त गेलेले होते. आणि त्यांची जी बायको होती त्यांच्याजवळ त्यांनी ह्या बाळाला सुपूर्द केलं. म्हणे बाई ओ ह्या बाळाला सांभाळा, हा बाळ तिथं पडला होता, त्याला काही जे लागलेलं आहे, मी त्याला पाणी मारलं त्यांच्या तोंडावरती, त्याला थोडं पाणी पाजलं आणि त्याला सावध केलेलं आहे. मग ते त्यांनी ठेवून माथा म्हणे महाराजा हे ताता, आपण कोण्या ग्रामी असता परमस्नेहाळू आम्हा की. एक रेणुका प्रेमळ सती पाहता विप्रदिव्य मूर्ती, वस्त्रासन टाकून निघती बैसविले. त्यावर त्या ब्राह्मण लोक मुळात आगत्यशील राहतात. तिला मोठा आनंद झालेला आहे, आपलं बाळ पण मिळालेलं आहे आणि ते ब्राह्मणही आलेले आहेत. ज्या वेळेला ब्राह्मण आपल्या घरी येतात, ब्राह्मण हे भूतळीचे देव असं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि आपण त्यांना देवा म्हणून म्हणतो, ते सार्थच येते. कारण की जर ईश्वर म्हणून जर जमिनीवरती दाखवायचं असेल तर तो ब्राह्मणाच्या रूपाने दाखवतो येतो. हे महात्म्य त्याला माहिती होतं. त्यांना घरामध्ये बोलवलेलं आहे. त्या बाळाला जवळ घेतलं, त्या मुखावरून हात फिरवला, कुरवाळलं आणि तुम्ही कोण, कुठले, बसा. त्यांना आसन बसायला दिलं, त्यांना पाणी दिलेलं आहे. आणि ती विचारते की महाराज तुम्ही ह्या बाळाला आणलं, हे फार चांगलं काम केलं. अहो आम्ही असे वनवासी, कधी इथं कधी पुढच्या गावात, पण आमचंही लक्ष त्या बाळाकडं नाही. त्या मित्राबरोबर तो खेळतो म्हणून आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि इकडं आलो तर अशी परिस्थिती झाली. तुम्ही होते
म्हणून आज आमचं बाळ सावध झालेलं आहे आणि आम्हाला परत मिळालेलं आहे. मग म्हणे बाळका करी कवळून आणले तुम्ही मोहे करून तरी सकळ संशय सोडून नामाभिधान मध्ये सांगा. येरी म्हणे ओ सती ऐक या बाळा मी असे जनक म्हणून स्नेहाचे दोन दिक तरी तुझे पाशी मी आलो. त्यावेळेला त्या मित्रावरून सूर्यनारायण विचार करतात मनामध्ये की आपण ही गोष्ट सांगितली पाहिजे. सगळ्यांना सगळं सांगायचं नाही, पण मात्र जिथं सांगायचं तिथं मात्र हे सांगितलंच पाहिजे. तिथं न सांगून चालणार नाही. तर असा थोर विचार करून त्यांनी सांगायला सुरुवात केली की पैसे हे अहो मी प्रत्यक्ष सूर्यनारायण आहे आणि हा माझा मुलगा आहे. मग त्यांनी त्यांची ती घटना पहिल्यापासून झालेली सांगितली. कौलिक ऋषीच्या आश्रमामध्ये ते सूर्यनारायणाचं वीर्य पडलं. त्याच्यापासून ध्रुवीनारायणाने प्रवेश केला आणि भर्तरीनाथांचा जन्म झाला. आणि मग मात्र त्या ब्राह्मणीला मोठं नवल लागले की अहो प्रत्यक्ष सूर्यनारायण ब्राह्मणाच्या रूपाने आपल्या घरामध्ये आले, आपलं किती भाग्य थोरे. आता त्यांना ती संगती लागली की काशीच्या विश्वनाथ मंदिरामध्ये स्वतः काशी महादेव विश्वेश्वरांनी सुद्धा हाच आवाज दिला होता, यावे भर्तरीनाथ. आणि ते म्हणतात ते सगळं खरं आहे. हे ऐकून बोले ऐसे तुम्ही बाळकाचे जनक कैसे येरी म्हणे वानायासे कथा ऐक बाळाची. आगे मी विप्रवेशे तू ते दिसत आहे परिदैवते मित्रा गुणी नाम माते महिला गे वदत. मी तुला ब्राह्मणासारखं दिसतोय, पण ते ब्राह्मणाचं रूप आहे. मी तुम्हाला सर्व सहन व्हावा म्हणून हे ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे. प्रत्यक्ष मी तेजस्वी असा मित्रावरून सूर्यनारायण आहे. मग मुळापासून तिथे कथन भरतरी पात्र व्यक्त जनन हरणी स्तनीचे संगोपन सकळ निर्णय बदला असे. तर या बाळाचे संभवना पूर्ण हे मही कारण तरी पूर्ण दैवाने लाभ झाला तू त्याचा. झाला परी अर्थभूत जगी व्हा म्हणाव्या सुत काय वाचा बुद्धी सुत रक्षण करे उचित. तुमचंही भाग्य थोर म्हणून तुम्हाला त्याचं पालकत्व मातृत्व पितृत्व मिळालेलं आहे. तुम्ही खूप त्यांची सांभाळ करा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काही कमी पडणार नाही, तुमचं कल्याण होईल असं म्हणून त्या ब्राह्मणीला मोठं नवल लागलेलं आहे. ती वेळोवेळी सूर्यनारायणाच्या पाया पडते आणि त्यांना आशीर्वाद मागते आहे. तर या जगी म्हणावे की आपला सुत काया वाचा बुद्धी सुत रक्षण करी उचिते. ऐशी सांगून मित्रावरून जाता झाला आपले स्थानी येरीकडे नितंबिनी परमचित्ती तोसरी. भ्रतारासे सांगे वर्तमान तो हे अर्षे करून जनकी जीवनाते भय पूर्ण बाळ प्रकरणे फिटले. मग मात्र त्यांना परवानगी दिलेली. सूर्यनारायण आपल्या अंतर्विद्येच्या साह्याने आपल्या आपल्या जागेवरती गेले. इकडं ह्या बाईंनी पतिदेव आल्यानंतर त्यांना ही सगळी घटना सांगितली की महाराज अहो प्रत्यक्ष सूर्यनारायण ह्या बाळाचे पिता आहेत आणि भर्तरीचा जन्म त्यांनी कसा झाला ही सगळी गोष्ट त्या ब्राह्मणींनी त्यांच्या पतीला सांगितली. त्यांनाही मोठं नवल लागलेलं आहे आणि त्याचा ताळा जुळलेला आहे. म्हणूनच ह्या काशी विश्वेश्वरांनी पिंडीमधून यावे भर्तरीनाथ असा आवाज दिला होता. जैसे वस्त्रस्पर्शीला साबणी सकळमय होळहानी ते मित्रावरणा वाचे करून संकळ संशय फिटला असे. तन्यायी मित्रावरणी वार्ता ऐकता उभे करणे भयमुक्त होते आनंदुनी हे लावे पूर्ण चित्त. तुझ्याप्रमाणे एखादा कपडा मलिन झालेला असावा, मळलेला असावा आणि साबणाने त्यावेळेला आपण धुतो त्यावेळेला त्याच्यातला मळ निघून जातो. त्याप्रमाणे सगळे संशय त्यांचे निरसन झालेले आहेत आणि मोठ्या आनंदाने त्या बाळाचं संगोपन ते करू लागलेले आहेत. आयशा प्रेमे करून आशा पाशे गुंतले बंधन मग परम स्नेहाचा खुंट होऊन गरके घालती त्या सवे. आयशा परी दिवसेंदिवस परम उदेली लालन पालनास तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस पंचवर्षे लुटली. तर काशी क्षेत्रामध्ये राहून पण त्यांना आता 5 वर्ष झालेली आहे. ते एकूण ते 10 वर्षाचे झालेले असताना हे आईवडील विचार करतात की आता हे बाळ मोठं व्हायला लागलेलं आहे, याचं लग्न करून द्यायला पाहिजे. आणि लग्न करायचं म्हणल्यावर आपल्याला आपल्या गावी जावं लागेल. आपल्या गावी जाऊन आपली जी बिरादरी असेल त्या बिरादरीमध्ये एखादं योग्य स्थळ पाहू, त्या बाळाचं लग्न ठरवू, त्या बाळाचं लग्न करून देऊ आणि नंतर मग पुन्हा आपण तीर्थक्षेत्राला जाऊ असा विचार करून त्यांनी आपल्या गावाकडं निघालेले आहे. त्यावेळेला काही प्रवासाचे साधनं नव्हते, पायी जावं यावं लागत होतं म्हणून ते तिकडं त्यांच्या गावाकडं निघालेले आहे. तो षड्वर्षदर्शी भर्तरीनाथ पूर्ण झाला वय व्यक्त जयसिंग आणि रेणुके व्रत लग्न विचार सुचला. मग उभयता बैसून एकांती म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती लक्ष्मी संबंधा जाते लग्न करू बाळाचे. ऐसा विचार उभयता करून सोडते झाले क्षेत्रा लागून माळवा देशी त्यांचा ग्राम उद्देशून मार्ग धरते. त्यांचं जे गाव होतं ते माळवा प्रांत मारवाडकडे तिकडं होतं. तिकडं ते जायला निघालेले मजल दर मजल करीत असताना
ते एका ठिकाणी मुक्कामाला थांबलेले आहे. आणि ज्या ठिकाणी ते भिक्षू थांबले त्या ठिकाणी त्यांनी भिक्षा मागितली. दुपारचं जेवण वगैरे केले, रात्रीचे जेवण केले आणि रात्री त्या ठिकाणी ते झोपलेले आहेत आई वडील आणि हे लहान भरतरीनाथ. आणि त्याच वेळेला काय घटना झालेली आहे. मार्गी चालता काननात तस्कर येऊन अकस्मात जयसिंग शस्त्र गाते मुक्त केला प्राणाते. जवळी होते वित्त काही ते हिरून नेले तस्करी उपाय. जयसिंगाते प्रेत महिनेचे स्त्रीत पडले. दुर्दैवाने कोणत्या वेळेला काय प्रसंग येईल. कधी बसायला विमान असेल तर कधी पायी चालावं लागेल, कधी झोपण्यासाठी गाद्या गिरद्या असतील तर कधी जमिनीवरच झोपावं लागेल. कारण की हे काय आपल्या हातामध्ये नाही. जसं जसं वेळ येईल त्याप्रमाणे चालावं लागतं. जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे लगे. या न्यायाने असे त्यांचे दिवस चाललेले होते. ते एका ठिकाणी गेल्यानंतर रात्री नेमके तिथं दरोडेखोर आलेले आणि ते काय जे मिळून ते भुरटे चोर त्यांनी त्या जयसिंग ब्राह्मणाला लुटलेले. त्याच्याजवळ काय असून ब्राह्मणाकडे काय असणार, पण मात्र ते सुद्धा चोरांची बुद्धी ही काही त्यांना सुद्धा सोडित नाही. त्यांनी त्यांच्या जवळचं काय होतं ते घेतलं. थोडाफार त्यांनी प्रतिकार करायला गेले तर त्यांनी त्या जयसिंग ब्राह्मणाला मारूनच टाकलं. आता ते चोर दरोडेखोर होते, त्यांच्या इथं काही दया माया हा विषयच नाही. मारून टाकल्यानंतर रात्रीचा वेळ तो आणि त्या ब्राह्मणीनं भरतरीनाथानं जेव्हा पाहिलं मोठा धक्का बसलेला त्या ब्राह्मणीला. आणि ते आपले पती आपल्याबरोबर नाही ही भावना खूप उत्कट झालेली. आणि त्या ठिकाणी त्या दुःख आवेग इतका होता की त्या आवेगामुळं त्या ब्राह्मणीचा सुद्धा जीव गेलेला आहे. आणि हे मात्र पाहिल्यानंतर जंगलामध्ये कोणीच नाही आणि ते अशा पद्धतीने ते रडू गागू राहिलेले भरतरीनाथ एकटेच. आणि असं प्रत्यक्ष अवतार असून सुद्धा प्रारब्ध त्यांना चुकलेलं नाही. प्रारब्धाची गोष्ट अशीच राहते की जे येईल ते त्या माणसाला भोगावं लागतं. प्रारब्ध म्हणजे काय की आपण जे केलेले पूर्वीचे ह्या जन्मातले मागच्या जन्मातले काही दोष आणि ते अशा पद्धतीने येतात आणि ते मात्र त्या माणसांना त्याला तोंडच द्यावं लागतं. ते भरतरीनाथ बालबुद्ध द्यावं त्या लेकराला काय कळतं तरी, पण मात्र त्यांच्यावरती हा मोठा प्रसंग येऊन पडलेला आहे. मग पाहुणी रेणुका सती प्रेत कळून देहा निगती परमशोके देहा प्रति सांडिती झाले ते ध्वा. मग ते उभयता स्त्री पुरुष भरतरीने काष्टे मिळून विशेष आग्नी लावून उभयता असं शोकट होई पुढाला. आता त्या ठिकाणी ते मोठे रडू गागू राहिलेले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडून त्याच प्रांतातून हे जे माळव्याकडे चालले होते आणि माळव्याकडून काही व्यापारी लोक हे उज्जैनीला अवंतीकडे येत होते. आणि ही परिस्थिती अशी होती की त्या काळामध्ये अवंती उज्जैनी हे मोठं व्यापाराचं क्षेत्र होतं. त्या ठिकाणी अनेक लोक लांबून लांबून यायचे व्यापाराचे चांगले त्यांना बाजारपेठ मिळायची, भरपूर विक्रा व्हायचा आणि त्याच्यामधून त्यांना नफा मिळायचा. हे सगळे त्यावेळेला सर्वश्रुत असल्यामुळं ते तो व्यापारी लोक होते ते आपले घोड्यावरती आपापला माल वगैरे घेऊन ते ह्याच मार्गाने चाललेले होते. भरतरीनाथांना एकट्याला रडताना त्यांनी पाहिलं. त्याचप्रमाणे त्यांचे ते आईवडील ते तिथे मरून पडलेले हे पाहिले तर भरतरीनाथाला सुचतसुद्धा नाही की नेमकं आपण काय करावं. आणि त्यावेळेला त्या व्यापाऱ्यांनी ते सगळी गोष्टी पाहिली. त्यांना मोठी दया आलेली आहे की काय वेळ आलेली आहे लेकरावरती की त्याचे आईवडील तर मृत्यू पावले, पण आता त्यांचा पुढं त्यांना मूठ माती द्यायची किंवा त्यांना ते काही अंत्यसंस्कार करायचे, अग्निडाग द्यायचा हेही या बाळाला सुचत नाही. मग त्यांनी त्या ठिकाणी त्या बाळाला जवळ बोलवलं, त्यांच्या तोंडावरती हात फिरवला. त्यांना माईने सांगितलं बाळा काय झालेलं आहे. त्यांनी झालेली घटना सांगितली. फार वाईट वाटलं व्यापारी लोकांना. पण आपण जर तिथं असतो तर एखाद्या वेळी आपण त्या दरोडेखोरांना विरोध केला असता, पण या ब्राह्मणाला मरून दिलं नसतं. पण मात्र ही घटना आता होऊन गेलेली आहे. गतम न स्वचामी, आता होऊन गेलं तर आता काय विचार करायचा तरी. ते म्हणतात की बाळा तू घाबरू नको, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. अरे तुझे आईवडील गेले ते आमच्या आईवडिलांसारखेच होते, तेव्हा आपण त्यांची आता योग्य पद्धतीने गती लावू. त्यांनी तिथं लाकडं वगैरे गोळा केले, जो काही थोडाफार विधी केला आणि त्यांना दोघांनाही चितेवरती ठेवलं, सरणावरती ठेवलं आणि आगीन डाग दिलेला आहे. त्यापाशी येऊन पुसून घेतले वर्तमान कळल्या बोलती वचन बोधने ती त्या ते म्हणते आका भाट सुता शोक करसी अतिवृथा होणार झाले विषय माता विजयाक्षर निमित्त. जरी तू आता करती शोक तरी काय मिळशील जनक ईश्वर करणे प्रारब्ध फुटके आपुलचे म्हणावे. अरे आपलं प्रारब्ध फुटका असं म्हणायचं, नशीब फुटका आपलं. म्हणून तुझ्यावरती अशी वेळ आलेली आहे आणि आता शोक करून काहीच उपयोग नाही. शोक करून काही तुझे आईवडील तुला काही पुन्हा परत भेटणार नाही. तेव्हा आता आपण त्यांचे क्रियाकर्म करू आणि तू आमच्याबरोबर राहा, आमच्याबरोबर चाल
आम्ही तुला पण सांभाळू आणि तुझ्या वडिलांना पण चांगली गती कशी मिळेल हे पाहू. ऐसे म्हणून बोध अपार उठविला त्याता धरून कर मग संगे घेऊन मुक्कामावर आणिला असे भरतरी. ऐसे आता धैर्य करून हित पाहावे आपले आपण संसार करून आपले मतेने तिन्ही लोके मिरवावे. तेव्हा आता झाली गोष्टी होऊन गेलेली आहे, ते काय आता परत येणार नाही आहेत. आता त्यांना आपण आगीन डाक देऊ आणि तू आमच्याबरोबर चाल असं ते म्हटले. त्यांनी तिथं लाकडं वगैरे गोळा केले, तिथं त्यांना गती दिलेलं आहे, आगीन डाक दिलेला आहे आणि मोठ्या कष्टाने हे भरतरीला सावरलेले आहेत. आणि त्यांनी ते आगीन डाक केले. दुसऱ्या दिवशी रक्षा गोळा केली. तोपर्यंत ते व्यापारी त्यांच्या बरोबरच आहेत. रक्षा वगैरे गोळा केली आणि ते पुढच्या मुक्कामी जाऊन त्या नदीमध्ये ते सोडून देऊ. अवंतीला क्षेत्रच आहे अवंती, उज्जैन्याम महांकालम, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांचं ते रक्षा विसर्जन वगैरे करू असं म्हणून त्या व्यापारी लोकांनी मोठा धीर धरलेला आहे. ज्या वेळेला आपल्या जवळची माणसं जातात त्यावेळेला ते दुःख फक्त आपल्याला सहन करावं लागतं आणि तेवढ्या वेळेमध्ये जे कोणी आपल्याला आधार देतात ते मात्र आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात. कारण की चांगली परिस्थिती आल्यावर तर सगळेच येतील, असतील शिते तर जमतील भूते ह्या न्यायाने. पण मात्र असा जर काही वाईट प्रसंग येतो त्यावेळेला जे लोक आपल्याला आधार देतात ते मात्र कायम ते ध्यानात राहतात. असं त्यांना बोध केलेला आहे भरतरीनाथांना. व्यापारी लोक मनाने खूप चांगले होते आणि त्यांनी त्यांना आपल्याबरोबर घेतलं आणि ते आता पुढच्या मुक्कामाला चाललेले आहेत. ऐसे म्हणून बोध अपार उठविला त्याता धरून कर मग संगे घेऊन मुक्कामावर आणला असे भरतरी. मुक्कामी राहून सकळ जन रात्री देऊन अन्नपान दुसऱ्या दिवशी सवे घेऊन पुन्हा जात व्यवसायी. ऐसे परी 7-5 दिन शोक करता गेले लटून मग दिवसेंदिवस होऊन विस्मरण सदस्थिती वर्तत असे. आता 1-2 मुक्कामावरती ती अवंतिका नगरी राहिलेली होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या भरतरीनाथांना खाऊ पिऊ घातलं आणि प्रवासाला लागलेले. रात्रीच्या वेळेला ते मुक्कामाला जाऊन पोचलेले अवंतिका नगरीमध्ये. अवंतिका उज्जैनी आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला तर उद्याला दुकानं वगैरे लावू म्हणून ते रात्री गावाच्या बाहेर त्यांनी मुक्काम केलेलं आहे. आणि आता उद्या सकाळी ते उठतील, गावामध्ये जातील, त्या ठिकाणी ते पेटेसारखे पालं मांडतील. त्या पालामध्ये जसे आपण बाजारला माल मांडितो त्या पद्धतीने तर त्यांनी बरोबर जो आणलेला ते काय धान्य तांदूळ वगैरे याचा जो व्यापार करण्यासाठी ते तिथं मांडून ठेवतील. हा जो सगळा विषय आता हा पुढचा असा अध्यायामध्ये येईल. मग त्या व्यावसायिका सहज करू लागला त्याचे काज होता ते पुण्य सगळं त्या ते आदराने आसन वसन भूषण असे ते व्यावसायिक सगळं संपादित ऐसे परी केले सेवक त्या स्थितीत लोटून गेल्या. त्या अवंतिका येईपर्यंत त्यांचे काही 4-8 दिवस जो प्रवास घडला. त्या प्रवासाच्या दरम्यान त्यांची आणि व्यापाऱ्यांची चांगली घसरट झाली. त्यांचा आदर करू लागलेले आहेत आणि भरतरीनाथ हे लहान आहेत म्हणून त्यांच्यावरती ते व्यापारी पण दया करू लागलेले आहेत. आणि यांनी आपल्याला वेळेवरती आधार दिला हे त्या बालबुद्धीला पटलेलं आहे आणि ते विचार करता की ह्या व्यापाऱ्यांना आपण काही सोडायचं नाही, यांच्याबरोबरच आपण राहू. आणि मग त्या व्यापाऱ्यांच्या बरोबर ते अवंतिका नगरामध्ये आलेले आहेत. यापरी व्यावसायिक धान्य भरून हाती आमप उज्जैनी शहर अवंतिका मार्ग धरला तयाचा. मार्ग सरता वृषभ कटका येऊन पोचला अवंतिका तेथी त्या कथेचा रसनिका होईल तो स्वीकार हा पुढे. त्यांनी ते गावाच्या बाहेर आले. आता दुसऱ्या दिवशी ते गावामध्ये प्रवेश करतील, वेशीमधून आत जातील. तिथं ते त्यांना जागा मिळेल तिथं ते पालं मांडतील. त्या ठिकाणी आपल्या वस्तू अन्न धान्य हे व्यापारासाठी तिथं मांडून ठेवतील. अनेक लोक व्यापारासाठी खरेदी करण्यासाठी तिथले येतील. त्यांचा व्यापार हा भरपूर मोठ्या प्रमाणात होईल. तो जो काही सगळा विषय आहे तो पुढच्या अध्यायामध्ये येईल. म्हणाल पुढे अध्यायी रस उगाच मानाल स्वचित्तास तरी ऐसेन म्हणावे पिवसे तवी केता कळू येईल. मार्ग सरता वृषभ कटका येऊन पोचला अवंतिका तेथे कथेचा रस निका होईल तो स्वीकार हा पुढे. आता त्यांच्याबरोबर बैलगाड्या होत्या, घोडे होते, त्याच्यावरती त्यांनी तो माल घेऊन चाललेले होते. हे ग्रंथकार सांगतात की तुम्ही असं म्हणू नका की बा पुढचा अध्याय सामान्य असेल, तर नाही, तोही अमृतमय असा अध्याय आहे. आणि ती गोष्ट आहे ती तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष ऐकाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की खरोखरच हे ग्रंथकार म्हणतात ते खरं आहे. आणि हा ग्रंथ उत्तरोत्तर किती ऐका त्याची गोडी संपत नाही, अजून सांगत राहावा, अजून ऐकत राहावा असं वाटेल. तो सगळा जो विषय हा पुढच्या अध्यायात आहे. तर ती कथा सुधारस थोर
श्रोत्या कुंदंडी कुमर मालो ऐसा नाम उच्चार नरहरि कृपे मृतसे स्वस्ति श्री भक्त कथा सार समत गोरष्टाव किम्यागार सदा परसूत भाविक चतुर्विंशतमाध्याय गूढ़ः त्रिगोपाल कृष्ण संभवन्तु स्वस्तु श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री मार्तंड भरवाय नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय जी वासुदेवा वासनाथ वासुदेवा मायामेवा तू ते माधवा सुगुण स्थिती विराजे चक्र चालका युद्धपती वद्वी आता रसाळ युक्ती जेणे श्रोते आनंद पावती नवरसाते विधुन्या मागल्या अध्याय भरतरीनाथावंत की आला व्यवसायाते ते जननादी पाळन श्रुत यथाश्रुत करविले यापरी पुढे कथा गहन वद्वी नवरसा सुणाळपण आयसे वदता रूप निर्मण संतोष स्थिती झाला तरी आता श्रोते कथा स्वीकारा श्रवणार्थी व्यावसायिक येऊन भरतरीपती अवंतिकेसी पातले विठ्ठल विठ्ठल चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री चैतन्य नाथ महाराज की जय सद्गुरु साईनाथ नाथ महाराज की जय सर्वदा योग तुझा घडावा हे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता नायका मागणे हेची आता ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जय रघुवीर समर्थ वर्धनहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय निरंजन आदेश